लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन अशा अनेक नावाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे. आपण आणि भविष्यातील पिढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो. केवळ मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी छान छान स्टेटस शुभेच्छा पाठवलं म्हणजे मराठी भाषेचं संवर्धन झालं असं नाही ना. मराठीत बोलताना आपण अनेकदा इंग्रजी शब्दांचा वापर करत असतो. ते अगदी छोटे छोटे शब्द असले तरी त्याचा मराठी भाषेवर परिणाम होतो. मराठी भाषा किंवा खरं तर कोणतीही भाषा सुधारायची असेल तर वाचन आणि शब्दसंग्रह वाढवण्याशिवाय पर्याय नाही. आपण आपली भाषा संवर्धन करण्यासाठी काय करतो? आपल्याकडं अशी किती गोष्टींची पुस्तकं आपली मुले वाचतात हे नक्की तपासून पहा. खरंच जर तुमचे आपल्या मराठी भाषेवर, आपल्या मातृभाषेवर प्रेम असेल तर काही गोष्टी नक्की करून पहा. दररोज किमान 10 मिनिटे तरी वाचा. लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं, वर्तमानपत्र किंवा मासिकं वाचायलाच हवीत. दिवसातून किमान 10 मिनिटं वाचलं तरी खूप फरक पडतो. लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं वाचण्यापासून सुरुवात करा. हळूहळू आवाका वाढवा. वर्तमानपत्र, आवडीच्या विषयांची पुस्तकं वाचा. तुम्हाला मराठी भाषा अवघड वाटत असेल तर काही प्रात्यक्षिकं नक्कीच करा. आरशात बघून स्वतःशी बोला. यामुळे आत्मविश्वास वाढतो. स्वतःशीच बोलाल तर चुकाही लक्षात येतील आणि त्या दुरुस्तही होतील आणि चुकीचं कसं बोलायचं हा सुरुवातीचा वाटणारा संकोचही दूर होईल. जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर करा. जेवढे मराठी शब्द तुम्हाला येतील तितका तुमचा आत्मविश्वास वाढेल. एखाद्या शब्दाचे समानार्थी शब्द शोधून काढा जेणेकरून तुमचा शब्दसंग्रह वाढेल. कोणताही शब्द सांभाळून वापरा. जास्तीत जास्त शब्दांचा अर्थ माहीत करून घ्या. शक्यतो मराठी बोलण्याचा आग्रह धरा. मुंबईत 2 मराठी माणसंही एकमेकांशी हिंदीतून संवाद साधतात. स्वतःच्याच प्रांतात तरी स्वतःची भाषा आवर्जून वापरा. जसं वाचण्याचा सराव करायचा असतो तसंच लिहिण्याचाही सराव करत जा. दररोज किमान 5 ओळी लिहा. जसं वाचनाने भाषेचा सराव होतो तसा तो लिहिण्यानेही होतो. लहानपणी आपल्याला शुद्ध लेखन लिहिण्याची सवय होती. ती सवय पुन्हा चालू करा.